श्रावण महिना म्हणजे भक्ती, शुद्धता आणि भगवान शिवाची विशेष पूजा अर्चा करण्याचा पवित्र कालखंड. विशेषतः श्रावणातील प्रत्येक सोमवार हा शिव उपासनेसाठी अतिमहत्त्वाचा मानला जातो. या दिवशी शिवपिंडीवर दूध, जल, बेल, फुले, धूप, दीप तसेच तिळ वाहण्याची परंपरा आहे. परंतु अनेक भाविकांना एक प्रश्न सतावतो की शिवपिंडीवर काळे तीळ वाहावेत की पांढरे तीळ? हे केव्हा, का व कसे वाहावे याचा धार्मिक, आयुर्वेदिक व तांत्रिक दृष्टिकोन नेमका कोणता आहे? तर चला ह्या लेखामध्ये आपण हाच मुद्दा सखोलपणे समजून घेऊ. तिळाचे धार्मिक महत्त्व आहेच. तीळ हा एक अत्यंत पवित्र, ऊर्जायुक्त अन्न घटक आहे. तो यज्ञ, हवन, श्राद्ध, तर्पण, पूजन व विविध अशा धार्मिक विधींमध्ये वापरला जातो. दोन्ही प्रकारचे तीळ असतात, काळे तीळ आणि पांढरे तीळ. काळ्या तिळाचा गुणधर्म आहे तामसिक शमन, उष्ण आणि दोष निवारण. पांढऱ्या तिळाचा गुणधर्म आहे सात्विक, मधुर आणि सौम्य. शिवपिंडीवर तीळ का वाहावेत? भगवान शिव हे रुद्र स्वरूप आहेत. त्यांच्या पूजेसाठी अशा वस्तू वापरल्या जातात ज्या उष्ण व स्निग्ध असतात. शरीर आणि मन शमवण्यासाठी. दोष निवारणक्षम असतात. राहू, शनी, पितृदोष, तामसिकतेचे नाश करणाऱ्या असतात. या सर्व गुणांमध्ये काळे तीळ सर्वोत्तम मानले गेले आहेत. काळ्या तिळाचे महत्त्व गरुड पुराण, पद्मपुराण, लिंग महापुराण या ग्रंथांमध्ये उल्लेख केलेला आहे. कृष्ण तिळा पावना सदाहा. काळे तीळ नेहमी पवित्र व पापनाशक मानले गेले आहेत. विशेषतः रुद्राभिषेक व श्रावण सोमवारी काळे तीळ वाहणे शास्त्रानुसार योग्य आहे. राहू, केतू, शनी दोष निवारण. काळे तीळ ग्रह दोष शमनासाठी उपयुक्त आहेत. शनी व राहू यांचा संबंध काळसर रंगाशी म्हणून काळे तीळ वापरले जातात. शिव म्हणजे शंकर, शनी अधिपती, त्यामुळे त्याच्या प्रसन्नतेसाठी काळे तीळ वाहणे योग्य. श्राद्ध आणि तर्पणात नेहमी काळे तीळ वापरले जातात. शिव हे पितृदेवता स्वरूपही आहेत. त्यामुळे श्रावणात काळ्या तिळांचा वापर करून केलेली पूजा पितृदोष दूर करते. काळे तीळ अर्पणाचे फायदे: पाप निवारण, मानसिक शांती, ग्रह शांत, आरोग्य सुधारणा, आध्यात्मिक उन्नती. त्याचप्रमाणे पांढऱ्या तिळाचेही महत्त्व जाणून घेऊयात. सात्विकता आणि सौम्यता. पांढरे तीळ हे सौम्य, थंड, सौंदर्यदायक आहेत. लक्ष्मीपूजन, विष्णुपूजन व स्त्री देवतेच्या उपासनेत यांचा उपयोग होतो. पांढऱ्या तिळाचा वापर नैवेद्यात लाडू, गुळपोळी इत्यादींमध्ये केला जातो. काही स्थानिक पूजा प्रकारात विशेषतः सौम्य उपासनेसाठी पांढऱ्या तिळांचा वापर होतो. पांढरे तीळ हे शिवपूजेसाठी मुख्य प्रवाहात वापरले जात नाही. ते अधिकाधिक स्वरूप सौम्य रुद्रपूजेमध्ये कधी कधी वापरले जाऊ शकतात. तीळ अर्पणाचा विधी असतो. काळे तीळ, गंगाजल, बेलपत्र, फुलं, दूध, धूप, दीप, सुगंधी द्रव्य हे सर्व साहित्य घेऊन आपण सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करून पवित्र होणे व शिवलिंग स्वच्छ करून त्यावर जलाभिषेक करणे. नंतर गंगाजल, दूध, मध, पंचामृत यांचे अर्पण करणे. काळ्या तिळांचा हळूवार अभिषेक करावा. बेलपत्र, फुले अर्पण करावी. ओम नमः शिवाय, ओम रुद्राय नमः. त्याचप्रमाणे ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात् या महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. शास्त्रोक्त पद्धतीने जर विचार केला तर लिंग पुराणात काळ्या तिळांचा उल्लेख आहे. कृष्ण तिलान रुद्राय दद्यात पापापनोदनाय च. रुद्राला काळे तीळ अर्पण केल्याने पाप दूर होते. गरुड पुराणात देखील काळ्या तिळांचा उल्लेख आहे. तिला पवित्रा सर्वदा, विशेषतः कृष्णवर्णा. त्याचप्रमाणे शिवमहापुराणात देखील काळ्या तिळांचा उल्लेख आहे.
तिळांचा रुद्राभिषेक दोष निवारणास उपयुक्त मानला गेलेला आहे. काळे तीळ हे अजैविक अशुद्ध ऊर्जेचे शोषण करतात. शिवलिंगावर वाहिल्यावर ही ऊर्जा निःशेष होते. त्यामुळे शिवलिंगावर काळे तीळ वाहणं म्हणजेच स्वतःच्या कर्मदोषाचं परिशोधन होय. श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी शिवपिंडीवर काळे तीळ वाहणे हे शास्त्रसंगत व पावन आणि फलदायी आहे. शिवपूजेत काळे तीळ अर्पण केल्याने मनःशांती, पापक्षय, ग्रहशांती व आरोग्याचा उत्तम असा लाभ मिळतो. जर आपण विशेष दोष निवारण्यासाठी रुद्राभिषेक करत असाल किंवा श्रावण सोमवारचं व्रत करत असाल तर काळे तीळच वापरा. ते अधिक शुभफल देणारे आहेत.